नमस्कार मंडळी, एखादी व्यक्ती आपल्यात नसल्यानंतर त्या व्यक्तीचं महत्त्व आपल्याला समजते. तसंच काहीसं घडलं अजयदादासोबत. अजयदादा गेल्यानंतर अनेकाच्या भावना व्यक्त होताना दिसत आहेत आणि त्यामध्ये विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस असतील यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु ह्या भावना वरवर आहेत. जसा एखादा व्यक्ती बेंबीच्या देठापासून बोलतो आणि काही व्यक्ती आपल्या ओठापासून बोलतात, तशी भावना काही आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांनी काय सांगितलं आणि जे काही आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झालं त्यामध्ये 2029ची काही प्लॅनिंग आखण्यात आली का किंवा त्याच्या संदर्भात चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आदिती तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अश्रू अनावर झाले होते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ते म्हणतात की माझा मोठा भाऊ अजयदादा होते आणि अजयदादा गेल्यानंतर त्यांची जाणीव किंवा त्यांची उणीव मला भासत आहे. खरंच अजयदादा पवार हे चांगली व्यक्तिमत्व होतं. त्यांनी अनेक कामं केले. कोणता विरोधी नेता असेल त्यांचे सुद्धा कामं केले. अशा सुद्धा भावना व्यक्त एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलेल्या आहेत. आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा म्हणतात अजयदादा पवार हे गेल्यानंतर त्यांची जाणीव किंवा त्यांची उणीव मला भासत आहे. खरंच अजयदादा पवार जर असते तर 2029चे म्हणजे 2029ला मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच असतं, अशी काही भावना त्यांनी व्यक्त केली. परंतु काळाचा घाला घातला आणि अजयदादा पवार यांचं निधन झालं. अनेकाला माहिती आहे. परंतु जे आज मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ते कदाचित घडलं असतं का, आणि जर घडलं असतं तर त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती. अजयदादा पवार हे ज्यावेळेस जिवंत होते त्यांच्यावरती 70,000 कोटीचा आरोप करण्यात आला होता आणि आरोप केल्यानंतर प्रत्यारोप सुरू झाले होते. म्हणजेच जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यापूर्वी दोघांमध्ये चांगली झोपली होती. अजयदादा पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोन पक्षामध्ये चांगली झोपली होती. तुमच्या बापाहीपेक्षा आमचा काका मोठा आहे अशा पद्धतीचे विधान झाले होते. आणि माझ्याकडे जे काही माझ्यावरती भाजपसोबत मी आज आहे आणि त्याच भाजपसोबत ज्या भाजपने माझ्यावरती आरोप केला होता 70,000 कोटीचा, त्याच भाजपसोबत मी आज आहे, सत्तेत आहे, अशा पद्धतीची माहिती अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भाषणात देण्यात आली होती. आता जर तसं असेल तर माझ्यावरती जर 70,000 कोटीचा आरोप करण्यात आला असेल तर माझ्याकडे सुद्धा भाजपची एक फाईल आहे. त्यामध्ये पार्टी फंडसाठी 100 कोटीचा निधी या भाजपला देण्यात आलेला आहे, असं सुद्धा जे काही अजितदादा होते त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. खरंच जर असं काही घडेल का, अजितदादा पवार आज जे नाहीत त्याची उणीव कुठेतरी आहे का, आणि ज्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहेत त्या वरवर आहेत का, किंवा बेंबीच्या देठापासून बोलल्या जातात का. जर असं असतं आणि अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रीपदी पाहायचं असतं तर ती वेळ आली होती का. म्हणजेच त्या टायमाला कदाचित मुख्यमंत्री फडणवीस यांची जी काही जागा असेल ती आज अजितदादा पवार यांच्याकडे असते का. 100 कोटीचा घोटाळा कोणी केला, 70 कोटीचा घोटाळा कोणी केला, आणि 2029चे मुख्यमंत्री हे अजितदादा पवार असते का, आणि ते भाजपने घडू दिलं असतं का, किंवा भाजपच्या माध्यमातून त्यासाठी पुढाकार घेण्यात आला असता का. अनेक प्रश्न आहेत. नेमकं आज जे काही मुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलत असतील त्यामागे तथ्य तर नाही. कारण तर एखाद्या व्यक्तीवरती आरोप होतात, ते आरोप सिद्ध करण्यासाठी बरेच काही उलाढाल होतात. तो माणूस जिवंत असताना त्याच्यावरती आरोप झाले, त्याचं मनाचं खच्चीकरण झालं, आणि त्यानंतर त्या माणसाला सुद्धा जगो का नको अशा भावना त्याच्या मनात सुद्धा असतील. आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली. एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना किती छळायचं आणि त्याची काही लिमिट असते का, अशी देखील भावना त्यांनी व्यक्त केली. मग तुम्ही म्हणसाल राजकारण आहे का, उद्धव ठाकरे कुठंतरी राजकारण करत आहेत का. राजकारण तर प्रत्येकच जण करतो. आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब जरी म्हणत असेल 2029ला अजयदादा असते मुख्यमंत्री, ते कदाचित झालंच नसतं. आणि तेच तर आता नको होतं, आणि त्यासाठीच तर जे काही काका आणि पुतण्या हे एकत्र येतील अशा पद्धतीच्या जे काही चर्चा होऊ लागल्या होत्या त्यामागे सुद्धा काही तथ्य होतं, आणि ते निश्चितच झालं असतं असं मला वाटते. आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.